अद्भुत साक्ष आहे भाऊ प्रदीप जाधव आणि त्यांचे भाऊ नवनाथ जाधव, दोघं भाऊ साक्ष देत आहेत. बीड जिल्ह्यामधून आलेले आहेत. भाऊ प्रदीप जाधव सांगत आहेत 10 वर्षापासून त्यांना भयंकर दारूचं व्यसन होतं. एवढं व्यसन की ते सांगत आहेत दारू पिल्याशिवाय कुठलंही काम मला सुचत नव्हतं. खूप नुकसान झालं, परिवार कंटाळून गेला आणि माझ्या जीवनात खूप त्रास मी सहन केलेला आहे. भाऊ नवनाथ सांगत आहेत व्यसन मुक्तीची प्रार्थना होती. त्या दिवशी आम्ही दोघंही आशीर्वाद प्रार्थना भवन मध्ये आलो. नातेवाईकांनी आम्हाला इथे आणलं आणि त्या दिवशी परमेश्वराच्या अभिषिक्त दासांनी प्रार्थना केली. प्रभू येशू देवाने असं माझ्या हृदयाला स्पर्श केलेला आहे की मला कंटिन्यू डोक्यामध्ये येतं की हे पाप आहे, दारू पिणं पाप आहे. आणि भाऊ सांगत आहेत आज 1-1.5 महिना झाला मी दारूला स्पर्श देखील केलेला नाही. 10 वर्षाचं दारूचं व्यसन भाऊ प्रदीप यांच्या जीवनातून प्रभू येशू देवाने दूर झालेलं आहे. म्हणून सारा धन्यवाद प्रभू येशूच्या महान नावाला देऊ. हालेलुया. किती वर्षापासून ब्रदर तुम्ही दारू पित होते? 10 वर्षापासून. 10 वर्षापासून. गरीब परिवार आहे, फॅमिली आहे. हा. तुम्ही कोण आहे? कोण आहे? भावाचा मुलगा आहे ते आपला. तुमच्या भावाचा मुलगा आहे. काय परिस्थिती होती यांची? बायकोला मारायचं, भांडणं करायचे घरी, नुसतं पेत राहायचं. सकाळी 7ला जायचं तर पिऊन यायचं, संध्याकाळी 7ला यायचं परत. अच्छा अच्छा ब्रदर, आता तुम्ही दारू पिलेली नाही, अजिबात दारू पित नाही, तुमची इच्छा होत नाही. मी प्रार्थना केली होती इच्छा तुमच्यासाठी. नाही होत. कामधंदा काय करता तुम्ही? शेतीचं काम करतो. अच्छा, आधी एकदा जोराची टाळी वाजवा. या भावाने 10 वर्षाचा दारूच्या व्यसनातून, ज्या दिवशी व्यसनमुक्तीची प्रार्थना होती लोकांसाठी, ती त्या दिवशी या भावाला आणलं होतं. आणि ते त्यांचे काका आहेत ना, तुम्ही त्याचे काका आहेत त्यांचे ते. आणि ते सांगत आहे की काय परिस्थिती होती. आज बायको मुलांना मारहाण करणं, दारूच्या नशेमध्ये, घरामध्ये शांती नव्हती, जीवनात शांती नव्हती. पण त्या व्यसनमुक्तीच्या प्रार्थनेला या भावाला घेऊन आले. मी त्यांच्या डोक्यावर हाटून प्रार्थना केली आणि त्यांनी प्रभूवर विश्वास केला. 10 वर्षाच्या दारूच्या व्यसनातून परमेश्वराने त्यांना मुक्त केलेलं आहे. आज जीवनामध्ये शांती आलेली आहे. जोराची टाळी वाजून प्रभूला धन्यवाद. जोराची टाळी वाजून प्रभूला धन्यवाद. आणि हे भाऊ नवनाथ जाधव यांची 20 वर्षाचं दारूचं व्यसन सुटलेलं आहे. त्यांच्या सोबत अजून एक 15 वर्षाचं व्यसन सुटलं त्यांचे भाऊ. आणि आज हे भाऊ प्रदीप यांचं 10 वर्षाचं. हालेलुया. माझ्या बहिणी भावांना हे बीडवरून येतात आहे. 20 वर्षापासून दारूचं व्यसन करत होते. मला सांगा, दारू पिणाऱ्या माणसाच्या घरामध्ये कधीच सुख शांती नसते, जीवनामध्ये नाही. पूर्ण आयुष्य बर्बाद होतं. मी लोक बघितलेत, त्यांचं मरण मी डोळ्यांनी पाहिलेलेत. पण आज हे नवनाथ आणि त्यांचा भावाचा मुलगा आहे, व्यसनमुक्तीच्या प्रार्थनेत प्रार्थना केली. त्यांनी देवाचं वचन ऐकलं, प्रभू येशूवर विश्वास केला आणि आज एक मोठं काम त्यांच्या जीवनात झालेलं आहे. त्यांच्या घरात जीवनात शांती आलेली. ह्या 20 वर्ष 15 वर्षाच्या व्यसनातून त्यांना प्रभू येशूने मुक्त केलेलं आहे. जोराची टाळी वाजून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया. आणि मला फार आनंद झालेला आहे की आज ह्या 2 परिवारांना परमेश्वराने वाचवलेलं आहे. जोराची टाळी वाजून प्रभू येशूला धन्यवाद द्या. गॉड ब्लेस यू. थँक यू.